क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। नाशिक खंडणीसाठी करत होता अपहरण आणि जीवे मारण्याची धमकी। टिप्पर गँगचा म्होरक्या मोठा पठाणच्या गुंडाविरोधी पथकाने आवळल्या मुसक्या। फिर्यादी निखिल प्रदीप दर्यानाणी यांनी 4 एप्रिल 2025 रोजी दुपारच्या वेळी काठेगल्ली सिग्नल येथे त्यांचे क्रेटा वाहनात 2 अनोळखी इसम बळजबरीने बसवून त्यांना गज दाखवून मारून टाकण्याची धमकी देऊन फिर्यादी यांच्याकडे 1 कोटी रुपयांची खंडणी मागितली। त्यानंतर फिर्यादी यांना डिकेथलॉन मुंबई हायवे येथे घेऊन जाऊन आरोपीने बळजबरीने बसून घोटी कळसुबाई सिकराकडे जाणाऱ्या रोडवर सुमसाम जागी नेऊन फिर्यादी यांना गाडीच्या खाली उतरवून आरोपीने त्यांच्याकडील गनने हवेत व जमिनीवर 2 गोळ्या फायर केल्या व जबरदस्तीने पैसे देण्यास भाग पाडल्याने फिर्यादी यांच्या भावाने आरोपींच्या साथीदारास खंडणी स्वरूपात 15 लाख रुपये दिले म्हणून मुंबई नाका पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 116/2025 BNS कलम 140(2), 351(2), 35 सह भारतीय हत्यार कायदा कलम 3/25-27(2) असा 5/4/2025 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील मुख्य आरोपी शाकीर पठाण याला तात्काळ अटक करण्याबाबत वरिष्ठांकडून नाशिक शहर यांनी गुंडाविरोधी पथकास आदेशित केले होते। त्या अनुषंगाने गुंडाविरोधी पथकाने आरोपितांचा शोध घेत आरोपी शाकीर पठाण हा टोयोटा कंपनीची ग्लांजा गाडी वापरत असून तो संभाजीनगर येथे राहत असल्याबाबतची माहिती मिळाली। त्यानंतर दिनांक 25/7/2025 रोजी गुंडाविरोधी पथकाने मालेगाव, चाळीसगाव, संभाजीनगर येथे सापळा रचत दिनांक 27/7/2025 रोजी मध्यरात्री पीर मुसा कादरी बाबा दर्गा पाटणादेवी रस्ता, चाळीसगाव, जिल्हा जळगाव येथे शाकीर नासिर पठाण उर्फ मोठा पठाण राहणार N51 SF1 22/3 नंदनवन चौक, उत्तम नगर, सिडको, नाशिक यास त्याच्या ताब्यातील गुन्ह्यात वापरलेली 4 चाकी टोयोटा ग्लांजा वाहन क्रमांक MH11DD2101 सह शितापीने ताब्यात घेऊन पुढील कारवाई कामी नाशिक येथे आणून मुंबई नाका पोलीस ठाणे नाशिक शहर यांच्या ताब्यात देण्यात आले। सदर कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी, सुनील आडके, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत, राजेश राठोड या पथकाने संयुक्तरित्या कारवाई पार पाडली आहे। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, नाशिक। दिनांक 4 एप्रिल 2025 रोजी फिर्यादी निखिल प्रदीप दर्यानाणी यांना काठेगल्ली सिग्नल द्वारका येथून 2 अनोळखी इसमांनी त्यांच्या क्रेटा कारमध्ये बसून बळजबरीने बसून त्यांना गनचा धाक दाखवून त्यांना मुंबई हायवे डिकेथलॉन येथे घेऊन गेले। त्या ठिकाणी त्यांना 1 करोड रुपयाची खंडणी स्वरूपात मागणी करून त्यांना दम दिला व तिथून त्यांना त्यांच्या क्रेटा गाडीमध्ये उतरून आरोपितांनी बलेनो कारमध्ये बसून घोटी येथे निर्जळ स्थळी घेऊन गेले व त्या ठिकाणी त्यांना 2 गोळ्या बंदुकीमधल्या 2 गोळ्या फायर करून त्यांच्याकडून 1 करोड रुपये मागणी केली असता फिर्यादीने त्यांना त्यांच्याजवळील 15 लाख रुपये देऊन त्यांची सुटका केली। याप्रमाणे मुंबई नाका पोलीस ठाणे येथे गुन्हा नंबर रजिस्टर 116/2025 BNS कलम 140(2), 351(2), 35 सह भारतीय हत्यार कायदा कलम 3/25-27(2) प्रमाणे 5 एप्रिल 2025 रोजी गुन्हा दाखल होता। सदर गुन्ह्यातील गांभीर्य व गुन्ह्यात असलेले सराईत गुन्हेगार याची गांभीर्य पाहता माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी सदर गुन्ह्याला मोक्का कायद्याने कारवाई केली आहे। सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी शाकीर पठाण हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता। त्यास तात्काळ अटक करण्याबाबत माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडाविरोधी पथक यांना आदेशित केले होते। त्यानुसार गुंडाविरोधी पथकाने सदर आरोपीची मागील 15 दिवसापूर्वी माहिती काढली असता आरोपी हा लोणावळा व कोकण किनारपट्टी या भागात गेला असल्याची माहिती मिळाली। सदरची माहिती मान्य DCP क्राईम श्री किरण कुमार चव्हाण सर व मान्य DCP क्राईम श्री संदीप मित्रे सर यांना देऊ त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही व गुंडा पथकाचे अंमलदार असे लोणावळा कोकण किनारपट्टी या ठिकाणी जाऊन आरोपीची माहिती काढली असती। त्याच्या वर्णनानुसार किंवा मिळालेल्या माहितीनुसार माहिती काढली असता आरोपी हा त्याच्याकडे इनोवा ग्लांजा गाडी वापरत असून तो औरंगाबाद येथून आले असते एवढीच माहिती मिळाली। त्यानुसार सदरची माहिती आम्ही पुन्हा मान्य DCP क्राईम सर श्री किरण कुमार चव्हाण सर यांना देऊ त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुन्हा आम्ही औरंगाबाद येथे मागील 3 दिवसापासून तिथे स्थानिक गुन्हेगार, स्थानिक लोक
व ग्लांजा गाडीची माहिती काढली असता आम्हाला अशी माहिती मिळाली की सदरचा इसम नाशिक येथील इसम हा चाळीसगाव, मालेगाव व औरंगाबाद किंवा बुलढाणा अशा ठिकाणी राहत असून शक्यतो चाळीसगाव व मालेगाव, औरंगाबाद या ठिकाणी राहतो. त्यानुसार आम्ही चाळीसगाव, मालेगाव व संभाजीनगर येथे सापळा रचला असता आम्हाला दिनांक 27/7/2025 रोजी मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास चाळीसगाव येथील मुख्य बाजारपेठ ठिकाणी आरोपी शाकीर नासिर पठाण हा त्याच्याकडील टोयोटा ग्लांजा वाहन क्रमांक MH11 DD 2101 सह मिळून आला. सदर वाहनाची जप्ती घेतली असता त्यामध्ये 2 मोबाईल व रोख स्वरूपात 31,000 रुपये असा एकूण 5,91,000 रुपयाचा मुद्देमाल आम्ही जप्त केला असून आरोपी शाकीर नासिर पठाण यास आम्ही चाळीसगाव येथून नाशिक येथे आणून मुंबई नाका पोलीस ठाणे यांच्या ताब्यात दिलेले आहे. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.